हम तो चले परदेस. मी आधी जातो, सेटल होतो, मग घेऊन जातो ना तुम्हाला पण. दादा आता पहिल्यासारखे नाही राहिले. म्हणजे फक्त लेफ्ट हाताने गाडी चालवायची. दादा, अरे डॉक्टरांना बोलवायला लागेल का? लर्न इंग्लिश. ही वेंट टू गार्डन. तो बागेत गेला. शी वेंट टू गार्डन. ती बागेत गेली. मला काहीतरी भानगड दिसतीये. एकदा का हे दादा झाशात आले ना की निघालो मी भुर्र फॉरेनला. कोण यांचे टोमणे ऐकत बसणार? US. आले वाटतं दादा. ताई जरा दार उघडता का? अरे दादा आलात तुम्ही. हा बसा. थांबा झटकू द्या. हो ते रीडिंग करत होतो ना. हा, बसा. दादा पाणी थंड की रम? रम. अरे गरम म्हणायचंय त्याला, विसरलास का? ओ काय काढले माझ्यासाठी? अगं हो, शूज तर काढू दे मला. वेट वेट वेट, आत्या कुठे आहे? बघ मी तिच्यासाठी काय आणलंय. हो ते फ्रीजला लावायचं मॅग्नेट बिग्नेट नाही आणलं ना? नाही काय आहे, एक तर आपल्या फ्रीजचं दार पूर्ण भरलंय, दुसरं म्हणजे ते कोणाच्या कामात येत नाही. आणि तिसरं, आईची बकेट लिस्ट नुसती वाढतच चालली आहे. दिस इज फॉर यू. आणि हे आजीसाठी. बघू. माझू इकडे ये, बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अरे वा, पण एकच लिटर अलाउड तर 2 लिटर आहे ना? तुला बरं माहितीये? ते शेजारचे काका नेहमी जातात ना, म्हणून माहिती आहे. Assorted chocolates, very very special, just for you. थँक्यू दादा. Hey, those are liquor chocolates. What? Yup, just wait and watch. Nice. Yes, तुला सांगत होतो ना, she's the one, Emily. नेली. छान आहे नेली. Oh God, what a jerk. हो पण वयाने जरा मोठी वाटते ना? नाही केस पिकलेत. Man, blonde म्हणतात त्याला, blonde. हो माहिती आहे मला. हो सगळंच माहितीये ना त्याला. आजकाल इंग्लिश सिरीज बघतोय, फ्रेंड्स डब्ड व्हर्जन. दादा मी ऐकलं तिथे फॉरेनला घरकामासाठी चांगले पैसे मिळतात. Mhm. म्हणजे त्यांच्याकडे पण आपली स्वतःची गाडी असते. Mhm. पण मी ऐकलं तिथं लेफ्ट हँड ड्राईव्ह असते. True. कमाल आहे भाऊ. काय कमाल आहे? अहो ताई, लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे फक्त लेफ्ट हाताने गाडी चालवायची. चेष्टा वाटली काय? This guy is unbelievable. नाही दादा, हे तुम्ही चुकीचं बोलला. सगळे जण माझ्यावर डोळे झाकून बिलीव्ह करतात, त्याच्यामुळे हे अनबिलिव्हेबल आहे. हे चुकीचं. अरे असं बोलतात तिथे. पण ब्रो, तिकडे याला वर्क परमिट लागतं. वर्क परमिट? पण वर्क परमिट वर वर्क करावंच लागतं का? म्हणजे? काही नाही, त्याला इकडे करायला लागत नाही ना, म्हणून. हो ताई, तुम्ही असं बोलू नका, नाही तर मी आत्ताच निघून जाईल. दादा मला आत्ताच्या आत्ता तुमच्या बरोबर घेऊन चला. तू फक्त हो म्हण
आई तुझ्या जाण्याचा सगळा खर्च करेल. हे बघ ना, 1 वे विजा मिळतो का? दादा तुम्हाला सांगतो, काकी बाहेर गावी गेल्याचं मला अजिबात जाणवत नाही. विचारा का? कारण या आहेत ना उठता बसता टोमणा मारायला. तुम्ही तुमचं बघा, माझी 19 आवर्सची जर्नी झाली आहे. मला खूप झोप येते. मला जेट लॅग झालाय. दादा टॉवेल. चहा आणू? नको, कॉफी? थोड्या वेळाने. हा. येस. दादा ते तुम्ही नेणार ना मला फॉरेनला? Under no circumstances will I take you with me. टेक यू विथ मी? हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए. काय मग फॉरेनर बाई? येडा, अगं येडी झालीस तू. दादा स्वतः मला म्हणाले आय टेक यू विथ मी. तू कशाला घाई करते लगेच यायची? मी आधी जातो, सेटल होतो, मग घेऊन जातो ना तुम्हाला पण. हा बरं चल ठेवतो आता. लय कागदपत्र जमा करायचे फॉरेनला जायसाठी आणि शॉपिंग पण करावं लागेल ना. हा चल ठेवतो. काय झालं? अगं मी त्याला बोलताना ऐकलंय. त्याला खरं वाटतं मी त्याला घेऊन चाललोय. थांब, त्याची थोडी मजा घेतो. ए माझू, जेवायला काहीतरी चमचमीत बनव ना. तिकडचं ब्लँड खाऊन मला खूप कंटाळा आलाय. म्हणजे काय? ब्लँड म्हणजे फिकं फिकं. ब्लँड काय ब्लॉन्ड काय? चमचमीत काय? चमचमीत. अहो दादा घ्या ना, अजून मस्त झाली आहे ना. अहो घ्या की. नाही नाही, तिखट मुद्दामच जरा कमी घातलं. तुम्ही फॉरेनवरून आलायत ना. ताई तुम्हाला ताई, दादा आता पहिल्यासारखे नाही राहिले. तिकडे जाऊन मोशन्स कमी झाल्या त्यांच्या. अरे आत्ताच 4 वेळा जाऊन आलो. कुठे कमी झाल्या मोशन्स? अरे इमोशन्स म्हणायचंय त्याला. हा आणि दादा तुम्ही बोलले म्हणूनच बनवली ना कार मिसळ. अंगार. मॅन, कोणीतरी पाय शोधा याचा. पाय? उपाय दादा. ओ मॅन, इट्स कंटेजियस. तुला दही देऊ का? का ते काय परीक्षेला चाललेत का? तू जातोस काय तू? अगं स्वरा, हा आजी अजून नाही उठली? दुपार झाली ना? ती तर पहाटेच उठते. अरे हो रे, शिट, थांब तिला बघून येते मी. अरे दादा, उठायलाच तयार नाही ती. पूर्ण पेंगली आहे. अहो काही काळजी नका करू तुम्ही. त्यांना पण नाही का 19 तासाचा प्रवास झालाय दुरंतोचा. मग त्यांनाही जेटलॅग झाला असेल ना. ए तू गप्प बसे. दादा, अरे डॉक्टरांना बोलवायला लागेल का? मे बी. आजीच्या काय खाण्यात आलं होतं का? काल रात्री खाल्लं ना गप्पा गप्पा. काय? अहो ताई, आता आजी माझ्यासाठी एवढं करतात, मग मी पण देऊन टाकलं त्यांना सगळं. अरे पण काय? अहो ते असॉर्टेड, व्हेरी व्हेरी स्पेशल